तर उद्धव ठाकरेंचं 31 जुलैचं भाषण विसरू शकत नाही. महाराष्ट्रद्रोही रावणाचं दहन करा अशी वल्गना ठाकरेंनी केली होती असं आशिष शेलार म्हणाले. फडणवीसांनी स्वभावाप्रमाणे ठाकरेंना उत्तर दिलं नाही असंही शेलार म्हणाले. ठाकरे म्हणत होते महाराष्ट्र मोदी आणि शहा गुलामीत टाकू बघत आहेत. उद्धवजी सांगत होते, वातावरण निर्माण करत होते, अब की बार भाजपा तडीपार, अब की बार भाजपा तडीपार आणि महाराष्ट्रद्रोही रावणाचे दहन करा ही वल्गना उद्धवजी करत होते. कार्यकर्ता म्हणून मी 31 जुलैचं त्यांचं भाषण विसरू शकत नाही. उद्धवजींनी वल्गना केली, धमकी दिली, देवेंद्रजी एकतर तू राहशील नाही तर मी राहीन. लोकसभा निवडणुकीत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असा नडलो की त्यांना घामच फुटला. आता त्यांचे भाषण पाहताना की वेते उद्धवजी म्हणाले आणि पुढे म्हणाले, इतकी वर्ष अंडी उभवलीत काय आणि आम्ही असेच आहोत, वाकड्यात गेलो की तोडून टाकतो. त्यांना ठणकावून सांगून ते म्हणाले, पंतप्रधान मोदींना आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचाराला यावे तेव्हा त्यांची उरली सुरली गुरमीही उतरवून टाकू. उद्धवजी म्हणाले. उद्धवजी देवेंद्रजींना म्हणाले की एकतर तू राहशील किंवा मी राहीन. अहो देवेंद्रजींनी तर त्यांच्या स्वभावानुसार उत्तर दिलं नाही.